द्वादशी ऐसे साक्षात विप्रालागी बलवे पूजा करोनी वस्त्र द्यावे वरी दक्षिणे सहित दान अर्पावे तेने पावे स्वर्गवासू. कथेचं अनुसंधान ग्रंथकर्ते मनोहर सूत या ठिकाणी सांगतायत द्वादशीचा महिमा आहे. आणि त्या द्वादशीला नवीन अशा प्रकारचं वस्त्र, ब्राह्मणाला दक्षिणा, त्यांना नवीन वस्त्र, कपडे, सगळं त्या ठिकाणी असणारं सवस्त्र दान अर्पावं. त्यानं काय होतं, स्वर्गामध्ये जातो, स्वर्गवास त्यांना भेटतो. अशा प्रकारचे द्वादशीचा महिमा महाराज सांगतात. द्वादशी ऐसे तुझे पर्व काशी ऐसे क्षेत्र पूर्व तीर्थ माझी विशेष गौरव प्रयागराज दानिजे. आणि द्वादशी सारखं दुसरं पर्व जगतामध्ये श्रेष्ठ नाही, काशी सारखं तीर्थक्षेत्र नाही. आणि जर तीर्थामध्ये पाहिलं गेलं तर प्रयागराज आहे. प्रयाग सकळ तीर्थाचा रावो. रामायणामध्ये नाथ महाराज सांगतायत राव म्हणजे राजा. सगळ्या तीर्थाचा राजा प्रयागराज आहे. क्षेत्रामध्ये पवित्र क्षेत्र काशी आहे आणि पर्वामध्ये पवित्र पर्व काय असेल तर ती द्वादशी आहे. द्वादशीच का जगामध्ये श्रेष्ठ आहे. बार्शीला भगवंत आले फक्त द्वादशीलाच आले म्हणून बार्शीला बार्शी नाव आहे. द्वादशीस आले भगवाना मनोनी बार्शी नामा भिराना ऐसे तेतीचे महिमाना व्यासनंदन बोलिला. बोधिलीलांबरी ग्रंथामध्ये आदय 14वा. तिथं ग्रंथकर्ते सांगतायत द्वादशीला भगवंत बार्शीला आला म्हणून बार्शी नाव पडलं गेलं. आणि तिथलं असणारं पुण्य पावन नगर तीर्थक्षेत्र त्या द्वादशीचं महिमान ऐका. द्वादशी केली अन्नदाने कोटी कुळे उधारली तयाने नरकी तारिले पितृगाना ऐका महिमान शुभानने. ऐक शुभानने म्हणजे लक्ष्मी ऐक द्वादशीचं महिमान सांगतो. द्वादशी केल्यानंतर ना अन्नदान केल्यानंतर ना कोटी कुळाचा उद्धार होतो. कारण अन्ना समान नसे दाना व्रत नसे एकादशी समान तेवी दशरथ नंदना समान आन नाही धनुर्धर. एकादशी सारखं व्रत नाही, अन्नासारखं दान नाही. तशा पद्धतीने द्वादशीला जर अन्नदान केला तर कोट्यावधी कुळाचा उद्धार होतो, नरकातले पितृगणाचा उद्धार होतो असं भगवंत लक्ष्मीला सांगतात. सकळ दान माझी वरिष्ठ अन्नदान अतिश्रेष्ठ मननी महिमा उत्कृष्ट वर्णिला श्रेष्ठ पुराणी. सगळ्या दानामध्ये श्रेष्ठ असेल तर ते अन्नदान आहे. अन्नदान का श्रेष्ठ आहे. अन्नदानापाशी समाधान आहे. थोडा ताटामध्ये भात जर जास्त वाढला त्याचं पोट भरलं की ती बास म्हणतो. आता बाकी कोणतं बी दान द्या माणूस बासच म्हणत नाही. किती बी पैसा द्या, सोनं द्या, कपडे द्या, बास म्हणतोय का. पण थोडं पोटाला जास्त झालं की माणूस बास म्हणतोय. अन्नदानामध्ये समाधान आहे. माणसाचं समाधान होतं फक्त अन्नदानामध्ये. बाकी कुठलेच दान द्या माणूस समाधानी होत नाही. म्हणून अन्नदान जगतामध्ये श्रेष्ठ आहे असं महाराज सांगतात. असाक्षी भोजन द्वादशी तयायसा न देखो दोषी अनुकूलासे ज्या समयासी तेची ब्राह्मणासी अर्पिजे. द्वादशी पर्व आहे आणि द्वादशीचं पर्व काळ तो उपवास सोडताना जर एखादा अतिथी आला असेल, ब्राह्मण आला असेल तर त्याला जे आपल्या घरामध्ये उपलब्ध आहे ते द्या. पंचपक्वान्नच द्यावा असं काही नाही, काही द्या. द्वादशीचा उपवास सोडताना जे तुम्हाला देणं होतंय ते त्या असणाऱ्या अतिथीला ब्राह्मणाला द्या. महाराज सांगतात. चित्ता शेते न धरावे भगवंती विन्मुख न व्हावे अतिथी विन्मुख नसावे वित्ता सोनी जवळीक. अहो आपल्यापाशी भरपूर पैसा असताना भगवंतावरती मन असावं. चित्त आपल्या भगवंताच्या चिंतनामध्ये लीन असावं. भगवंताला विमुख व्हायचं नाही, भगवंताच्या सन्मुख राहायचं. भगवंताच्या नामाला विमुख जर झाला तर नामासी विन्मुख तो नर पापिया. जो भगवंताला विन्मुख आहे जगामध्ये तो पापी आहे. हरिविन जन्म नरकाची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी होय. पुन्हा अतिथीला विन्मुख व्हायचं नाही. का व्हायचं नाही. अतिथी विमुख गेली या जाना आपुले पुण्य घेऊन तयाचे पाप देऊन जातो की तो निर्धारी. अतिथी जर विन्मुख गेला
त्याला जर काहीच न देता पाठवलं तर त्याचं पाप त्या घरावरती बसतं आणि आपण कमवलेलं पुण्य घेऊन जातं. म्हणून देवाला अतिथीला विमुख होऊ द्यायचं नाही. अशा प्रकारे सांगू लागले. हृदयगत सर्वांच्या अंतरा हृदय गाता स्वयं जाणे त्रैलोक्य नाथ तयाचे करिता वचनार्थ पावे आघात रोकडा. और श्रीराम सर्वांचे हृदयवासी. राम सगळ्याच्या हृदयामध्ये आहे आणि सर्वांचं हृदय जाणणारा राम आहे. त्याला सेपरेट नाव आहे आत्माराम. नाथ महाराजांनी सांगितलंय तो श्रीराम जाताची जाण जगाचे प्राण जातील की. रामचंद्र जर गेला तर शरीर निर्जीव पडतं, अचेतन पडतं. म्हणून रामचंद्र ही आत्मा आहे. भगवान परमात्मा आत्मा आहे आणि तो भगवंत सगळ्याचा अंतर जाणतो. जाणे मुंगीचे ही मानस. मुंगीच्या मनात काय चाललं ही देवाला कळतंय. तुमच्या आमच्या मनातलं कळत नाही का. आपण म्हणतो कुणाला काय कळत नाही पण देवाला सगळं कळतंय, बाकी कुणालाच काही कळत नाही. असो अशा पद्धतीचा तो भगवान परमात्मा आहे, सगळ्याचं हृदय जाणणार आहे असं महाराज सांगतात. या लागी उत्तमात्वा मध्यमा सकळ श्रोती दरीचे नेम भौती मार्ग सुगम निर्गुण ठेविला अनंते. म्हणून उत्तम मध्यम असू द्या. जर असणारा गृहस्थी श्रोता उत्तम असेल मध्यम असेल सगळ्यांनी एकच नियम धरावा. कोणता? भगवंताचं नामस्मरण करायचं, भगवंताला विमुख व्हायचं नाही, अतिथीला विमुख व्हायचं नाही. आणि ही सांगितली पर्व सगळी उत्तम पर्वावरती दान धर्म करा. हा नियम तोडून जाण्यासाठी भगवंताने सांगितला. हे विषयी इतिहास पुरातन होऊन ऐकीचे सावधान पूर्वी सूर्यवंशी राजा पुण्यवान अंबरीष जाण नामतया. ग्रंथकर्ते सांगतायत मनोहर सुत भगवान परमात्मा लक्ष्मी मातेला सांगतायत ही द्वादशी किती पुण्यवान आहे. त्या द्वादशीचा महिमान काय आहे याविषयीची एक पुरातन जुनी कथा तुला सांगतो. सूर्यवंशामध्ये अंबरीषी नावाचा राजा होता आणि तो पुण्य पावन होता. काय झालं? सार्वभौम सर्वात वरिष्ठ तपबळे अति उत्कृष्ट अति धैर्य गांभीर्य श्रेष्ठ भक्ती एकनिष्ठ जयाची. आणि तो राजा कसा होता? सार्वभौम होता. अंगामध्ये बळ होतं, तपाचं बळ होतं आणि तपानं धैर्य गांभीर्य अंगामध्ये धैर्य होतं, शक्ती होती, प्रताप होती आणि भक्ती एकनिष्ठ दयाची. एकनिष्ठ या शब्दाचा अर्थ आहे एकदा बोललं ती बोललंच. बोललेला प्राण जरी गेला तरी तोंडातनं शब्द गेलेला चुकीचा होऊ द्यायचा नाही, अयोग्य ठरू द्यायचा नाही. अशा प्रकारचा जो एकनिष्ठ राजा होता तो अंबरीषी होता. प्रजेलागी अति कणवाळू विप्रालागी परम स्नेहाळू रिपुद्रमालागी जैसा काळू कृतांतवंत तयाते. आणि तो अंबरीषी राजा कसा असायचा? प्रजेलागी कणवाळू कृपाळू. प्रजेसाठी अतिशय कृपाळू होता. विप्रालागी ब्राह्मणालागी अतिशय स्नेह. स्नेह म्हणजे प्रेम. ब्राह्मणालागी प्रेमळ होता आणि शत्रूलागी काळ होता. जर कोणी आपल्या अयोध्येकडे पाहिलं गेलं आक्रमण केलं तर त्याच्यासाठी काळ बनणारा तो अंबरीषी राजा सूर्यवंशात होता. परमधर्मिष्ठ हृदयी आडकाठी कवनाते नाही व्रत नेम उद्यापने पायी सदा सर्वदाही चालवीत. अशा प्रकारचा परम धर्मिष्ठ होता तो अंबरीषी राजा. धर्माने सर्व कार्य करत होता. कोणाला आडकाठी नाही, कोणालाही आडवं नाही. अयोध्येमधली प्रजा असेल, ब्राह्मण असेल, बाकीचे असणारे क्षत्रिय असतील, कोणालाही आडवं न जाणारा असा एकनिष्ठ एकमेव भगवंताची भक्ती करणारा तो राजा होता. श्री गणेशाय नमः. परमधर्मिष्ठ हृदयी आडकाठी कवनाते नाही व्रत नेम उद्यापने पायी सदा सर्वदाही चालवित. अशा प्रकारचा तो राजा होता. अतिशय धर्मिष्ठ होता. व्रत नेम उद्यापन सदा सर्वदा करणारा तो राजा होता. अशा प्रकारे अंबरीषी राजाची कथा भगवान परमात्मा लक्ष्मीला ग्रंथकर्ते आपल्याला सांगतात. विमुख नवेची कवनाते मागितले अर्पितसे त्याते अपत्यापरी मागत्याते त्याचे पूर्वित. आणि अंबरीषी राजा कोणालाही विमुख नव्हता महाराज.
जे अतिथीदाराला येईल किंवा अयोध्या नगरीमधली प्रजा आपल्या लेकराचं लाड आपण जसं पुरवतो तशा पद्धतीने ते असणाऱ्या प्रजेचा सगळा लाड तो असणारा राजा पुरवत होता. ऐसे असता वरिष्ठ द्वादशी नेम विन्मुख नवेची कवना ते मागितले अर्पितसे अचाट साधन युक्त द्वादशी श्रेष्ठ नृप वरिष्ठ चरतसे. अशा प्रकारचा वरिष्ठ असणारा अंबरीष राजा होता. त्याचा एक नियम होता. नियम जीवनामध्ये असावा महाराज. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. जीवनामध्ये एकादशी द्वादशी एखाद्या असणाऱ्या पर्व काळाचा काहीतरी नियम, पंढरीची वारी, काहीतरी नियम जीवनामध्ये असावा आणि त्याचा नियम होता द्वादशीचा. अशा प्रकारे सांगू लागले. सहस्रावधी ब्राह्मण पंक्ती घेऊन साधी द्वादशी तिथी न उगवताची गवस्ती साधन रीती साधित तसे. हजारो ब्राह्मणाच्या पंक्ती घेऊन अनेक ब्राह्मण बोलवून द्वादशीचं व्रत साधारण द्वादशीचं व्रत सोडायचा सूर्योदय होण्याच्या आधी सर्व असणाऱ्या ब्राह्मणाला जे द्वादशी व्रताला निमंत्रण राजा देत होता. ऐसा लोटता काळ बहुत पुण्य संग्रह झाला अपरिमित इतके हुए असुनी गर्वरहित नृपनाथ वेगळा तो. अशा प्रकारे अनेक दिवस गेले. द्वादशीचं व्रत अंबरीष राजा करू लागला. अनेक दिवस गेल्यानंतर ना पुण्याचा साठा झाला. अंबरीष राजाचं पुण्य वाढलं गेलं आणि पुण्य वाढल्यावर काय झालं. तव वासवा अंगी भय दारुण माझे पद घेईल निरुण चिंता करी रात्र दिन तव नवल पूर्ण वर्तिले. तेवढ्या वेळामध्ये इंद्रानं पाहिलं अंबरीष राजा द्वादशीचं व्रत करतोय, पुण्य जमा झालेलं आहे. इंद्राच्या मनाला भीती वाटू लागली. माझे पद घेईल हिरोना. रात्रंदिवस इंद्र चिंता करू लागला, कारण इंद्राला त्याच्या पदाची भीती होती. म्हणून कुणीही तप करत असेल, एखादं व्रत करत असेल तर इंद्राचा मूळ स्वभाव आहे की त्याला विघ्न करणं. श्रीरामाचे ध्यान करिता इंद्रदिका दुस्तर चिंता आमुचे पद घ्यावया तत्वता ध्यान रघुनाथाचे करिता ती. अशा प्रकारची चिंता इंद्राच्या मनात होते. अकस्मात ऋषी दुर्वास येता झाला इंद्र सभेस वासवे सन्मानुनी बहुवस षोडप सारे पूजिला. अचानक दुर्वास ऋषी त्या असणाऱ्या इंद्राच्या सभेमध्ये आले. आल्यानंतर इंद्राला आनंद वाटला. इंद्राने दुर्वास ऋषींचा सन्मान केला. अनेक पद्धतीने त्यांना नमस्कार केला, लोटांगण घातलं, मान सन्मान दुर्वास ऋषींचा केला. आपल्या आसनावरती बसवलं. 16 प्रकाराची पूजा दुर्वास ऋषींची इंद्रदेवानं केले. पैसोनिया निजनासी स्वागत पुसिले ते क्षणी स्वस्ति क्षेम विप्रविदोनी पाहे नयनी तयाते. आणि स्वतःच्या आसनावरती इंद्रदेवानं दुर्वास ऋषींना बसवलं आणि विचारलं, स्वागत असो का तुझं, तुमचं असणारं स्वागत असावं. आमच्या नगरीमध्ये आलाव, आम्ही पुण्यपावन झालो. अशा प्रकारे तो इंद्रदेव दुर्वास ऋषींची स्तुतीयुक्त त्यांना बोलू लागला. तव परम कृश झाले शरीर शोके उतरला मुखचंद्र देखुनी बोले मुनीश्वर दुःख अपार हृदय दिसे. आणि दुर्वास ऋषीने इंद्राकडे पाहिलं. इंद्राचं शरीर कृश झालेलं आहे, मुखचंद्र उतरलेला आहे, दुःख करत होता. त्या अंबरीषाची चिंता इंद्राला लागलेली होती. आणि दुर्वास ऋषींनी पाहिलं इंद्राचा मुखचंद्र मलिन आहे, शरीर वाढून गेलेलं आहे, काहीतरी दुःख आहे. म्हणून दुर्वास ऋषींनी विचारलं, महाराज काय झालं. येरुमने महाराजा उपावन देखोजी तुझा मग सामग्र वृत्तांत ओझा ऋषी वर्या सांगत असे. आणि तेवढ्या वेळामध्ये त्यांनी सांगितलं, म्हणले महाराज चिंता एकाच गोष्टीची आहे की मला आता ते असणाऱ्या अंबरीष राजाचा वृत्तांत सविस्तर इंद्रदेवानं दुर्वासांना सांगितलं आणि याला आता उपाय काहीच नाहीये, काय असेल तर सांगा असं इंद्रदेव बोलतात. म्हणे अंबरीष परम विख्यात तपोतजे आगळामित द्वादशी व्रता ते आचरत न
आणि इंद्रदेवाने सांगितलं दुर्वासांना महाराज अंबऋषी राजा आहे आणि जगामध्ये विख्यात आहे, सूर्यवंशामधला तो राजा आहे आणि तो अंबऋषी द्वादशीचं व्रत आचरण करतोय, त्याचा पुण्याचा साठा जमा झालेला आहे आणि त्याचं जर पुण्य साचलं तर आमचं पद जाईल मागच पद गेलं होतं, त्या सूर्यवंशातल्या मादांत राजाने इंद्रपद घेतलं होतं, तसंच हे अंबऋषी राजा सुद्धा माझं पद घेईल, म्हणून याला उपाय काय आहे, काय करू सांगा. ऐस्यासी करू मी काही द्रोह हा परम माझे जीवी, म्हणून पायी ठेवी डोई सांगा काही मज लागी. अशाला मी काय करू महाराज सांगा. हृदयाचा रोग झालेला आहे आणि हृदयावरती जखमा, त्या ठिकाणी आतमधल्या जखमा दिसत नाही म्हणून औषध चालत नाही. दशरथ राजालाही हृदय रोग झालेला होता, कुठल्याही प्रकारचं वैद्य चालत नव्हतं त्याच्यावरती, म्हणून महाराज काय करू सांगा. हृदयाला झालेला रोग आहे, काय करावं अशा प्रकारची चिंता इंद्रदेव व्यक्त करतात. जया ते हृदरोग लागला तो रोगी, ते नको वंचला महाद्रोग जाय ते चला तरी धन्वंतरी तयाला वंचविती. ज्याला एखाद्या हृदयाचा रोग लागलेला आहे तो त्याचा रोग कोणीच घालवू शकत नाही. एखाद्याला जर मोठा रोग झाला तर धनवान लोक त्याला वाचवतात, काय पैसा लागायचा तेवढा लागू दे पण ह्याला वाचवा असं डॉक्टरला म्हणता येतंय. काय तुम्हाला किती पैसे लागतात घ्या, पण ते पेशंट व्यवस्थित करा. पण ज्याला चिंता रोग झालेला आहे, हृदयाचा रोग झालेला आहे, ते कुठलाच डॉक्टर मिटवू शकत नाही, संपू शकत नाही असं ग्रंथकर्ते सांगतात. तरी हृदरोगी प्राणी याते कावन मंजू शके त्याते, एक सद्गुरु वाचून त्याते उपाय अन्य असेना. म्हणून ज्याला हृदयाचा रोग झालेला आहे, ज्या प्राण्याला, ज्या व्यक्तीला चिंता रूपी रोग जडलेला आहे, त्याला कोणीच वाचू शकत नाही आणि त्याला वाचवणारे एकच आहे, सद्गुरु वाचवणे सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु शिवाय त्याला कोणी वाचू शकत नाहीये महाराज सांगतात. तरी तुम्ही सद्गुरु वरिष्ठ सकळ ऋषी माझी श्रेष्ठ, अमृत वचनी स्पष्ट तेवढी रोग कुष्ठ निवारा. म्हणून तुम्ही सद्गुरु आहेत आणि वरिष्ठ आहे. दुर्वास ऋषी म्हणजे सगळ्या ऋषीमध्ये श्रेष्ठ होते, रागीत स्वभावाचे होते आणि तुम्ही काय आहेत आमचे आता सद्गुरु आहात, त्यामुळे माझ्या हृदयाला लागलेला रोग तुम्ही निवारण करा. याच्यावरती काहीतरी अमृत रूपी वाणीनं बोला आणि माझा रोग नाहीसा करा. इंद्रदेव बोलू लागले. ऐकून वासवाची ग्लानी कोमल हृदय दुर्वास मुनी, अंतरी परम कळवळोनी बोलवता वाणी ते का. आणि अशा प्रकारे इंद्रदेवाची ग्लानित वाणी म्हणजे करुण वाणी दुर्वास ऋषींनी ऐकली. ऐकल्यानंतर ना दुर्वास ऋषीला कळवळा आला महाराज, कारण आपलं दुःख साधूला सांगावं, कोणालाही शेजारा पाजाराला सांगत बसण्यापेक्षा. शेजाऱ्याला सांगितलं वाटलं होतंय. आपल्यापाशी उदाहरण आहे गोरक्षनाथाचं, त्याच्या आईनं सरस्वतीनं आपलं दुःख जे आहे ती भस्मची मुठी दिलेली सांगितली शेजारणीला जाऊन आणि तिनं सांगितलं सल्ली दिली, तिने टाकून दिलं, झालं वाटोळं. तसं हनुमंत म्हणे रायासी दुःख निवेदावे साधुसी, ते तात्काळ तयासी उपायासी योजिल. टिटवी नावाच्या पक्षीने आपलं दुःख नारदाला सांगितलं आणि भगवान श्री विष्णू ब्रह्मदेवा सहित सगळ्याचं भांडण करून तिची मेलेली पिल्ल जिवंत केली. का फक्त संताला दुःख सांगितलं आणि दुर्वास ऋषी कळवळले गेले इंद्राच्या बोलण्यावरती. काय उपाय करतात ऐका. दुर्वास देवा स्वापाही द्वादशी ऐसे व्रत तुझे नाही, जे आचरती सदा सर्वदाही त्या एवढा नाही पुण्य श्लोक. दुर्वास ऋषींनी सांगितलं इंद्रा द्वादशी सारखं व्रत जगामध्ये श्रेष्ठ नाही. द्वादशी व्रत आहे श्रेष्ठ आहे, अतिशय पुण्य पावन आहे आणि जो या द्वादशी व्रताचं आचरण करेल त्याच्यासारखा पुण्य पावन जगामध्ये व्यक्ती नाहीये महाराज सांगतात. अक्षयी स्वर्गवास तयाते प्राप्त होय जान निरुते, द्वादशी पुण्य व्रताते साम्यता आनसेना. ज्यानं द्वादशीचं व्रत केलेलं आहे त्याला अक्षयी स्वर्गवास होतो. बघा अक्षयी स्वर्गवास सांगितलंय, बाकीच्या पुण्यानं स्वर्गवास आहे पण आपलं पुण्य संपलं की पुन्हा माघारी यावं लागतं. पण हे असणारा अक्षय स्वर्गवास भेटणारा ही द्वादशी व्रत आहे आणि ह्याला ज्याला प्राप्त झालं त्या द्वादशीच्या पुण्याच्या व्रतानं
त्या द्वादशीच्या व्रतासारखं पुण्याची समता जगामध्ये कुठल्याच व्रताला येत नाही. अक्षय तृतीय स्नान केले अथवा तपव्रत जरी केले, यज्ञयागतही साधिले उपसिले ज्ञानयोग पै. अक्षय तीर्थामध्ये स्नान केला, तप व्रत केला, यज्ञ याज्ञ जप तप अनुष्ठान केला, तरी सुद्धा द्वादशी व्रताचं पुण्य पदरामध्ये पडत नाही असं सांगतात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय.